गोविंद प्रभू महाराज की जय। आज रोजी धुमाळवाडी या ठिकाणी श्री दत्त मंदिर आणि श्री चक्रपाणी बाबा कपाटे यांच्या आश्रमामध्ये रिद्धपुरातील सर्व संत महंत आचार्यगण तपस्विनी महिला मंडळ आश्रमस्थ मुले यांचं या ठिकाणी देवपूजा वंदन चालू आहे। बाबाजींनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना देवपूजा वंदन घडवलं आणि यांच्या देवपूजेमध्ये फार विशेष महत्त्वाचा म्हणजे केशवाचा विशेष आत्मतीर्थ आणि साष्टी पिंपळगाव येथील पंचलिंग ज्या ठिकाणी श्रीप्रभू बाबांचा संन्यास स्वीकार स्थान आहे त्या स्थानाचा या ठिकाणी लिंगावरील मधली जी साळंक आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। साष्टी पिंपळगाव येथील साळंक असं धाराविशेष हातात उभा साष्टी पिंपळगाव येथील साळंक या ठिकाणी आसनछिन्न स्थळी हा विशेष महत्त्वाचा आहे। आणि केशवाची मूर्त या ठिकाणातली केशवाची मूर्त ही विशेष महत्त्वाचं या ठिकाणी वंदनातील महत्त्वाचं वंदन आहे, मुख्य वंदन आहे। या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम। अशा ठिकाणी बाबाजी महंत श्री चक्रपाणी बाबा कपाटे बाबाजींनी सर्वांना देवपूजा वंदन घडवलेलं आहे। बाबाजींना खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। 35 वर्षे झाली आमचं दत्तात्रय प्रभूंचं विशेष मंदिरात आहे मेन हा साष्टी पिंपळावचा विशेष तुम्हाला तसं आहे। 5 लिंगामधला एक लिंग आहे ती कोलेरायची मूर्ती आहे आमच्याकडे। आत्मतीर्थ बाबा आहे, गाठे आहे, परत आसन शिल्पस्थळी आणि त्या मूर्ती त्या आमच्या कुलवंदन जुन्या मूर्ती 500 वर्षाच्या पूर्वीच्या मूर्ती परंपरा आलेली आहे आमची। प्रसाद जोड आमचे 14-15 जोडे प्रसाद जोड 6-7 गाठे आहे आमच्याकडे। 14 पेट्या देवपूजा आहे बाबा आपल्याकडे। या ठिकाणी आश्रमस्थ 11 मंडळे आहेत। बाबाजींनी या ठिकाणी 35 वर्षापासून बाबाजी या मंदिरची सेवेमध्ये आहेत। अगोदर बाबांनी सुरेगाव येथील विघ्नहरी बाबा स्थानाची सेवा केलेली आहे। त्यानंतर बाबाजी या ठिकाणी स्थापित झालेले आहेत। बाबाजींनी या ठिकाणी अपूर्व अशी या मंदिरची सेवा करून दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम।